नमस्कार, मी आहे अदिती पाटील आणि आज मी तुम्हाला टॅरो कार्डच्या थ्रू गाईड करणार आहे. ओशो टॅरो कार्ड्सच्या थ्रू कंपॅरिझन. सो लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात आहे, ते कम्पेअर करतात आहेत तुम्हाला दुसऱ्या लोकांसोबत कम्पेअर करून. निगेटिव्हली तुम्हाला ते क्रिटिसाइज करतात, ते जज करतात आहे आणि त्यांना एक्सप्लेन करता करता तुम्ही थकून जाल. एक्सप्लेन करणं सोडून द्या. त्या लोकांना एक्सप्लेन करून काहीच फायदा नाही आहे. काय करायचं आहे, ती जी इमेज आहे ना तुमची, ती सेल्फ इमेज. इनर वर्ल्ड क्रिएट्स आउटर वर्ल्ड. तर तुमच्या मनामध्ये तुमची असलेली इमेज, सेल्फ डाऊट्सचं रिफ्लेक्शन ते लोक तुम्हाला देतात आहे तुमची लोकांशी कंपॅरिझन करून. सो यू हॅव टू एक्सेप्ट युअर सेल्फ इनसाइड युअर माइंड कम्प्लिटली ॲज अ हिरो व्हर्जन ऑफ युअर सेल्फ आणि ब्रेक दॅट बॅरियर. ब्रेक थ्रू करायचं आहे. स्वतःची इमेज इतकी हिरो व्हर्जन करायची आहे की लोकांच्या कंपॅरिझन आणि गोष्टींसमोर ते टिकलं नाही पाहिजे. लोकांची कंपॅरिझन आणि त्याने जो त्रास होतो आणि एक्सप्लेनेशन करायचं, जस्टिफिकेशन करायची जी इच्छा होती ती झाली नाही पाहिजे. अशा प्रकारची तुमची सेल्फ इमेज स्ट्रॉंग असली पाहिजे की यू डोंट एंटरटेन एनीवन. इतकी प्रगती करतात, इतका प्रवास करतात आहे तुम्ही आणि तुमची प्रगती आणि प्रवास बघून लोकांना त्यांचं उत्तर मिळालेलं आहे. तुम्ही काय आहात आणि कोण आहात आणि कोणाशी कम्पेअर करण्याचा काही संबंध नाही आहे. आणि यू आर ऑल्सो बिकमिंग स्पिरिच्युअली अवेअर. स्वतःच्या प्रोग्रेसवर फोकस करायचं आहे, सेल्फवर्थ, सेल्फ इमेजवर फोकस करायचं आहे. बघा, सेल्फ इमेज, सेल्फवर्थ आणि स्वतःची प्रोग्रेस. आणि इथे पण स्पिरिच्युअल इव्होल्युशन तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही डिटॅच व्हाल लोकांशी आणि स्वतःला ओळखाल की माझ्यामध्ये जी डिवाइन एनर्जी आहे, माझा जो आत्मा आहे, माझं जे सीड आहे ते काय आहे नक्की. आउटर इन्फ्लुएन्स, एक्सटर्नल इन्फ्लुएन्सनी कुठलाच डिसिजन न घेता, करिअरचा डिसिजन असेल, कुठलाही लाईफचा डिसिजन न घेता, मी कोण आहे आणि माझा जन्म कशासाठी झाला आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या वोर्टेक्समध्ये जाऊन ते ओळखायचं आहे की मी कोण आहे, माझं पर्पज काय आहे. डिटॅच फ्रॉम एव्हरीवन.